नमस्कार, घरगुती चवीचा खजिनामध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला कोकणातील अशी एक पारंपरिक चव दाखवणार आहे जी आजही अनेक घरामध्ये प्रेमाने जपली जाते। याला रसपोळी किंवा खापरोळी असेही म्हणतात। साधं साहित्य, रात्रभर भिजवलेलं पीठ आणि गोड नारळाचा रस या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की तयार होतो कोकणाचा एक पारंपरिक आणि मनाला भावणारा पदार्थ। चला तर मग आज ही पारंपरिक खापरोळी अगदी सोप्या पद्धतीने बनवूया। सर्वप्रथम एका भांड्यात तांदूळ, उडीद डाळ, मेथी, चणा डाळ, थोडंसं जिरं हे सगळं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे। एक वाटीच्या प्रमाणाने मी हे सगळं साहित्य घेतलंय। आता हे सर्व साहित्य स्वच्छ धुवून साधारण 8 तास पाण्यात भिजत ठेवायचंय। 8 तासानंतर हे सर्व साहित्य एकजीव होईल इतपत बारीक वाटून घ्यायचं आपल्याला। तर तुम्ही पाहू शकता की छान भिजून आलंय। आता हे सगळं साहित्य आपल्याला मध्यसर असं बारीक वाटून घ्यायचं। पीठ ना खूप घट्ट ना खूप पातळ, मध्यसर असलं तर पोळी खूप छान मऊ बनते। आता हे पीठ रात्रभर आंबवण्यासाठी त्या ठेवायचं। त्यामध्ये मी मीठ आणि थोडीशी हळद टाकली आहे। सकाळपर्यंत पीठ हलकं फुलून येतं आणि त्यामुळे पोळीला छान जाळीदार पोत पण येतो। तुम्ही पाहू शकता पीठ आपलं किती छान आलेलं आहे, ते एकदम मऊ असं पीठ आलेलं आहे। आता आपण दुसऱ्या बाजूला ताजा किसलेला नारळ, त्याचा रस काढून घ्यायचा आहे। ही थोडंसं पाणी टाकून मी बारीक करून घेते आहे। नारळाचा छानपैकी एकदम हलक्या हाताने रस काढून घ्यायचा। आजही कोकणातील अनेक घरांमध्ये हा पदार्थ प्रेमाने बनवला जातो। त्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकलंय, हळद टाकली आहे 1 चमचा, आणि चिमूटभर वेलची। तर गूळ वितळेपर्यंत आपल्याला चांगलं हे साहित्य ढवळून घ्यायचं। गरम गरम तव्यावर थोडंसं पीठ घालून हलक्या हाताने पसरावा आणि झाकण ठेवून पोळी वाफेवर शिजू द्या। त्यामुळे ती मऊ आणि नाजूक पण होते। पाहू शकता पोळी एकदम मऊ मऊ झालेली आहे आपली। खरपूस अशी पोळी झाल्यानंतर, आणि मी ही पोळी काढण्यासाठी मी पारंपरिक भिड्याचा वापर केला आहे। तुम्ही तुमच्याकडचा पॅनचा वगैरे पण वापरू शकता, पण भिड्यावर आंबोळी, पोळी, घावणे हे पदार्थ खूप छान होतात। आता तयार झालेली गरमागरम रसपोळी या गोड नारळाच्या रसात हलक्या हाताने बुडवा आणि प्रत्येक घासात गुळाचा गोडवा, नारळाचा ताजेपणा आणि कोकणचा पारंपरिक चवीचा सुंदर अनुभवा। या पदार्थाला तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि माझ्या अशाच रेसिपीसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।